नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। अंबरनाथमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे, जिकडे नगर परिषद निवडणुकीनंतर अनपेक्षित एक युती घडलेली आहे। भाजपने शिवसेना शिंदे गटाला बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत हात मिळवणी केली आहे। आता भाजपने नेमकं धनुष्यबाण सोडून काँग्रेसचा हात का धरला असावा? अंबरनाथमध्ये भाजपाची काँग्रेस बरोबर नेमकी युती का घडली आहे, कशी घडली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगर परिषदेसाठी निवडणूक झाली होती, ज्यात नगराध्यक्ष पद आणि एकूण 59 जागांसाठी मतदान पार पडलं। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या। 23 का 27 जागा शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत जिंकल्या, पण तरीही आता ते सत्तेपासून दूर राहणार आहेत, कारण शिवसेना शिंदे सेनेपाठोपाठ भाजपने 16 का 14 जागा जिंकल्या, काँग्रेसने 12 जिंकल्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 4 जिंकल्या। याशिवाय या निवडणुकीत 2 अपक्ष नगरसेवकही निवडून आले। आता हे एवढं म्हणजे शिवसेना शिंदे गटाचं इतकं बळ असताना देखील 20च्या वरती त्यांचे एक नगरसेवक निवडून येऊन देखील त्यांना का सत्तेपासून दूर राहावं लागतंय? तर म्हटलं जात आहे अंबरनाथची नगराध्यक्ष पदासाठी जी एक निवडणूक होती ती चुरशीची झालेली होती। शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर आणि भाजपाकडून तेजश्री करंजुळे यांच्यात स्पर्धा होती। शेवटी भाजपच्या तेजश्री करंजुळे हे विजयी झाल्या आणि त्या नगराध्यक्ष झाल्या। या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपसाठी नगराध्यक्ष निवडून आणणं एक मोठी गोष्ट होती, कारण इथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ज्यात रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली। आता निवडणुकीनंतर सत्तेचं समीकरण कसं जुळलंय ते सांगतो आणि शिंदे गटाला बाहेर का राहावं लागतंय, या युतीमधून बाहेर का राहावं लागतंय, सत्तेमधून बाहेर का राहावं लागतंय हे मी तुम्हाला सांगतो। आता आकडेवारी पाहूया आपण। अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतासाठी मॅजिक फिगर आहे 30, आणि हीच मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपने आपला मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाला बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर युती केली। या तिन्ही पक्षांनी मिळून अंबरनाथ विकास आघाडी नावाने एक गट जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे रजिस्टर केलाय, आणि त्यामध्ये भाजपचे 16 नगरसेवक, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 मिळून एकूण 32 नगरसेवकांची आघाडी तयार झाली असल्याचं म्हटलं जात आहे। आणि अजून एक अपक्ष नगरसेवक देखील भाजपमध्ये सामील झालाय, ज्यामुळे हा आकडा 33 पर्यंत जातोय, जो मॅजिक फिगर 30चा आहे तो पार करतोय। शिंदे गटाला जर या युतीमध्ये ठेवलं असतं भाजपने तर सगळ्यात जास्त त्यांचं प्राबल्य या सत्तेमध्ये असतं, कारण की त्यांचे जास्तीत जास्त नगरसेवक जे होते ते निवडून आले होते असं देखील राजकीय विश्लेषक म्हणतात, म्हणून त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। तेजश्री करंजुळे यांच्या नेतृत्वाखाली ही आता सत्ता स्थापन होणार असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय असं तरी या तिन्ही पक्षांनी, या आघाडीने म्हटलेलं आहे। पण या सगळ्यात शिवसेना शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे। त्यांना असं वाटतंय की भाजपाने काँग्रेस सोबत अभद्र युती केली आहे। केंद्रात आणि राज्यात भाजपा आणि शिवसेना यांची युती आहे ती नैसर्गिक आहे, पण इथे भाजपाने काँग्रेस सोबत युती करून महाराष्ट्रात चुकीचा संदेश दिलाय असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितलंय। किणीकर म्हणतायत की एकीकडे काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपने काँग्रेसची हात मिळवणी केली आणि शिवसेनेचा घात केलाय। अंबरनाथमध्ये शिवसेना अनेक वर्ष सत्तेत होती, चांगलं काम झालं, मोठ्या प्रमाणात निधी आला आणि विकास कामं झाली असंही ते म्हणालेत। खासदार श्रीकांत शिंदे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की अंबरनाथमध्ये काँग्रेस युतीबद्दल हा प्रश्न आमच्या मित्रपक्षालाच तुम्ही विचारला पाहिजे, तर ते चांगल्या प्रकारे याचं उत्तर देतील। भाजपा आणि शिवसेना ही युती अनेक वर्षांपासून केंद्रात आहे, राज्यात आहे आणि पालिकेतही आहे, ती अबाधित राहिली पाहिजे होती। शिवसेनेच्या कार्यकाळात चांगलं काम झालं, विकास काम होत होते, ज्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घेतलाय आणि तो त्यांनी घ्यावा पुढे देखील। आता ही होती श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मात्र भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत। ते म्हणतात की गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असती तर तीच खरी अभद्र युती ठरली असती। आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी, महायुतीसाठी अनेकदा शिंदे गटाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून प्रतिसादच मिळत नव्हता। आता घडलेल्या घटनांमुळे आणि या युतीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे।
भाजपने अनेक वर्ष काँग्रेस मुक्त देशची घोषणा केली होती, पण इथे सत्तेसाठी काँग्रेस सोबत युती केल्याने त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या एका युतीमुळे अंबरनाथमध्ये अनेक वर्षांच्या शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागलाय आणि भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय. महत्वाचं म्हणजे शिंदे गट सर्वाधिक नगरसेवक जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलाय. तर हे होतं अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचं आणि युतीचं सगळं समीकरण. या आकड्यांच्या खेळाबद्दल आणि सत्तेच्या गणिताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, हे फक्त सत्तेसाठी स्थापन करण्यात आलं असेल तर यावरती देखील तुमचं मत नक्की नोंदवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.